कोकणची शान म्हणजे हा मालवणी मसाला. मालवणी जेवण एकदा जेवले की त्याची चव जिभेवरच रेंगाळत राहते. कोकणात घरोघरी मालवणी मसाला बनवला जातोच आणि प्रत्येक पदार्थात त्याचा हमखास वापर केला जातोच. त्यामुळे मालवणी जेवण चविष्ट होते. म्हणूनच आज मी 22 प्रकारचे खडे मसाले वापरून घरच्या घरी मिक्सरचा वापर करून 2 किलोचा मालवणी मसाला तुम्हाला बनवून दाखवणार आहे. इथे दाखविलेल्याप्रमाणे जर तुम्ही मालवणी मसाला बनवला तर तो परफेक्ट होणारच याची मी खात्री देते. नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत अगदी अस्सल चवीचा असा मालवणी मसाला, तेही मिक्सरचा वापर करून. रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी, सोपी, सुटसुटीत तर आहेच. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, अगदी निःशुल्क आहे. आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मालवणी मसाला बनवण्यासाठी आपल्याला सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित निवडून एका ताटात किंवा वाटीत घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे मी अर्धा किलो इथे बेडगी मिरची घेतली आहे. तुम्ही काश्मीरी मिरची किंवा लवंगी मिरची इथे घेऊ शकता. त्याबरोबरच बडीशेप, दगडी फूल, लाल फूल, जायफळ, मिरी, नागकेशर, दालचिनी, हिरवी वेलची, जावित्री, मसाला वेलची, शहाजिरे, खसखस, तमालपत्रे, धने, तीळ, त्रिफळा, मेथी, तारफूल, लवंग, जिरे, राई आणि त्याबरोबर हळदही इथे घ्यायची आहे. ही सर्व जिन्नस आपण इथे एका वाटीत किंवा ताटात घ्यायची आहेत. आता हे मसाल्यांचे प्रमाण मी अगदी व्यवस्थितपणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता. आता हे सर्व खडे मसाले आपण मंद गॅस करून खरपूस भाजून घेणार आहोत. त्याचा सुवास अगदी घरभर दरवळला पाहिजे इतपत आपल्याला खडे मसाले अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. आता त्यात आपण धणे घालूया. धणे भाजत असताना गॅसची फ्लेम मंद करूनच अगदी त्याचा सुवास येईस्तोवर भाजून घ्यायचे आहेत. साधारणतः 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता धणे थोडेसे भाजले गेले आहेत. आता त्यात आपण जिरे आणि बडीशेप घालूया आणि अगदी खरपूस होईस्तोवर भाजून घेऊया. धणे, जिरे आणि बडीशेप थंड असल्यामुळे ते मी एकत्रच भाजून घेत आहे. अशा प्रकारे अगदी भाजत असताना सतत ढवळत राहायचे आहे, म्हणजे ते एकसारखे भाजले जातात. साधारणतः 4 ते 5 मिनिटांनंतर आपण पाहू शकता धने, जिरे, बडीशेप अगदी खरपूस भाजले गेले आहेत आणि त्याचा सुवास अगदी घरभर दरवळतो आहे. आता ते आपण एका परातीत काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. अगदी पूर्णपणे हे मसाले थंड करूनच नंतर ते आपण मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीकसर अशी त्याची पूड तयार करून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा त्याच कढईत मिरी, त्रिफळा, मसाला वेलची, हिरवी वेलची, नागकेशर, दालचिनी, चक्रीफूल, लवंग हे सर्व जिन्नस घालूया आणि गॅसची फ्लेम मंद करूनच साधारणतः 5 ते 7 मिनिटे अगदी व्यवस्थित खरपूस त्याचा सुवास येईस्तोवर भाजून घेऊया. हे खडे मसाले उष्ण असल्यामुळे मी ते एकत्रच भाजून घेत आहे. साधारणतः 2 मिनिटानंतर मसाले थोडेसे भाजल्यानंतर त्यात जायफळ घालूया. इथे मी 2 जायफळे त्याची अशा प्रकारे तुकडे करून घेतले आहेत. तेही आपण साधारणतः 5 ते 7 मिनिटे अगदी फुलेस्तोवर व्यवस्थित भाजून घेऊया. मसाले भाजत असताना सतत ढवळत राहायचे आहे आणि अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहे. अशा प्रकारे खडे मसाले खरपूस भाजून घेतल्यामुळे मसाला वर्ष 2 वर्ष आरामात टिकतो. साधारणतः 7 मिनिटानंतर आपण पाहू शकता खडे मसाले अगदी व्यवस्थित फुलले आहेत. आता तेही आपण एका ताटात काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. थंड झाल्यावर त्याची आपण बारीकसर अशी पूड तयार करून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा त्याच कढईत मेथी घालूया आणि मेथीही साधारणतः 2 मिनिटे अगदी खरपूस अशा प्रकारे भाजून घेऊया. मेथी थोडीशी भाजली गेल्यावर त्यात आता आपण राई घालूया आणि राई साधारणतः 2 मिनिटे अगदी व्यवस्थित भाजून घेऊया. मेथी आणि राई थोडीशी भाजली गेल्यावर त्यात आता आपण सफेद तीळ घालूया आणि तेही साधारणतः 1 ते 2 मिनिटे अगदी व्यवस्थित भाजून घेऊया.
हे सर्व जिन्नस गॅस मंद ठेवूनच साधारणतः 2 ते 3 मिनटे अगदी त्याचा सुवास येईस्तोवर खरपूस भाजून घ्यायचे आहे। साधारणतः 3 मिनिटानंतर सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित भाजून घेतल्यावर त्यात चहा जिरे घालूया। तेही साधारणतः 1 ते 2 मिनटे ह्या सर्व खडे मसाल्यांमध्ये अगदी व्यवस्थित खरपूस भाजून घेऊया। साधारणतः 2 मिनिटानंतर हे खडे मसाले व्यवस्थित भाजून घेतल्यावर त्यात आता आपण खसखस घालूया। खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही, शिवाय सर्व जिन्नसांबरोबर ती अगदी व्यवस्थित भाजली जाते आणि करपतही नाही। साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर आपण पाहू शकता सर्व जिन्नस अगदी खरपूस भाजले गेले आहेत। ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। थंड झाल्यावर त्याची आपण बारीकसर अशी मिक्सरमधून पूड तयार करून घेणार आहोत। त्यानंतर पुन्हा त्याच कढईत हलके फुलके मसाले घालूया। त्यामध्ये जावित्री, लाल फूल आणि दगडी फूल घालूया। हे सर्व जिन्नस अगदी हलके फुलके असल्यामुळे फक्त मिनिटभर त्याचा सुवास येईस्तोवर परतून घ्यायचे आहेत, त्यापेक्षा जास्त परतून घ्यायचे नाहीत, त्यामुळे त्याची चव बिघडण्याची शक्यता असते। साधारणतः 1 मिनिटानंतर आपण पाहू शकता जावित्री, दगडी फूल आणि लाल फूल अगदी व्यवस्थित परतले गेले आहेत। आता तेही आपण एका ताटात काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। थंड झाल्यावर त्याची आपण मिक्सरमधून बारीकसर अशी पूड तयार करून घेणार आहोत। त्यानंतर पुन्हा त्याच कढईत आता आपण सर्वात शेवटी तमालपत्रे घालूया आणि तीही साधारणतः 1 ते 2 मिनिटे अगदी खरपूस होईस्तोवर भाजून घेऊया। कढई फारच गरम असल्यामुळे तमालपत्रे अगदी अशा प्रकारे आलटून पालटून हलक्या हाताने व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आहेत। साधारणतः 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता तमालपत्रे ही अगदी खरपूस भाजली गेली आहेत। अशा प्रकारे तमालपत्रे अगदी खरपूस भाजून घ्यायची आहेत। तीही आपण त्याच ताटात काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। अशा प्रकारे सर्व प्रकारचे खडे मसाले मी अगदी व्यवस्थितपणे भाजून घेतले आहेत। ते आता आपण पूर्णपणे थंड करून घेऊया। त्यानंतर इथे मी अर्धा किलो बेडगी मिरची घेतली आहे। आता ती आपण गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून अगदी 15 ते 20 मिनिटे कुरकुरीत होईस्तोवर व्यवस्थित भाजून घ्यायची आहे, त्यामुळे मसाला टिकण्यास मदत होते। अगदी अशा प्रकारे एकसारखे मिरची ढवळत राहून अगदी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। इथे मी कढई मोठी घेतली आहे, त्यामुळे अर्धा किलो मिरची एकत्रच भाजून घेत आहे। तुम्ही 2 किंवा 3 बॅचमध्ये मिरच्या अगदी व्यवस्थित कुरकुरीत होईस्तोवर भाजून घेऊ शकता। अशा प्रकारे मिरची अगदी आलटून पालटून खरपूस भाजून घ्यायची आहे, म्हणजे ती एकसारखी भाजली जाते। साधारणतः 15 ते 20 मिनिटानंतर आपण पाहू शकता मिरची अगदी खरपूस भाजली गेली आहे। आता गॅस बंद करूया आणि मिरची पूर्णपणे थंड करून घेऊया। सर्व खडे मसाले मिरचीसहित भाजून तयार झाले आहेत। ते आता आपण पूर्णपणे थंड करून घेऊया। सर्व जिन्नस पूर्णपणे थंड करून घेतल्यावरच आपण ते मिक्सरमध्ये घालून त्याची फाईन पावडर तयार करून घेणार आहोत। हे सर्व मसाले पूर्णपणे थंड झाले आहेत। आता ते आपण एका परातीत एकत्र करून घेऊया। आपण पाहू शकता मी मसाले एकत्र करून घेतले आहेत। ते जे हलके जिन्नस आहेत ते आपण बाजूला ठेवूया आणि खडे मसाल्यांची पावडर तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मी एक मिक्सरची भांडी घेतली आहे। त्यात थोडे थोडे करून जे आपण खडे मसाले एकत्र करून घेतले आहेत ते अशा प्रकारे घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर अशी पूड तयार करून घेऊया। आपण पाहू शकता अशा प्रकारे अगदी व्यवस्थित फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे। ती आता आपण चाळणीने चाळून घेऊया। त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे आणि त्यावर चाळणी ठेवली आहे। आता लगेचच गरम मसाला अशा प्रकारे चाळून घेऊया। आपण पाहू शकता अशा प्रकारे अगदी फाईन पावडर मसाल्यांची करून घ्यायची आहे। अशाच प्रकारे सर्व खडे मसाल्यांची मी अगदी बारीकसर अशी पूड तयार करून घेत आहे। आपण पाहू शकता मी खडे मसाल्यांची अगदी फाईन पावडर तयार करून घेतली आहे। आता हलके फुलके जे मसाले आपण भाजून घेतले होते ते आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून त्याचीही अगदी बारीक अशी फाईन पावडर तयार करून घेऊया। आपण पाहू शकता अशा प्रकारे अगदी बारीक पूड तयार करून घ्यायची आहे। तीही आपण गरम मसाल्याच्या मिश्रणातच चाळून घेऊया। अशाच प्रकारे जे हलके फुलके मसाले आहेत तेही आपण
अगदी व्यवस्थित त्याची बारीक पूड तयार करून घेऊया। आपण पाहू शकता सर्व खडे मसाल्यांची मी अगदी मिक्सरमधून बारीकसर अशी पूड तयार करून घेतली आहे। आता ती आपण चमच्याने अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया। आपण पाहू शकता सर्व खडे मसाले अगदी व्यवस्थित एकजीव करून मी घेतले आहेत। आता त्यात आपण हळद पूड घालूया। हळद मिक्सरमध्ये अगदी व्यवस्थित दळली जात नाही, म्हणून मी इथे हळद पूड वापरत आहे। हळद गरम मसाल्यात घातल्यावर अगदी चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घेऊया। सर्व गरम मसाले अगदी पूर्णपणे एकजीव झाले पाहिजेत इतपत आपण हे सर्व मसाले चमच्याने अगदी किंवा हाताने व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। आपण पाहू शकता सर्व गरम मसाले अगदी व्यवस्थित एकजीव झाले आहेत। ते आता आपण बाजूला ठेवूया आणि मिरचीची पूड तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे। आता त्यात आपण थोडी थोडी करून मिरची घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी फाईन पावडर तयार करून घेऊया। आपण पाहू शकता अशा प्रकारे अगदी फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे। तीही आपण चाळणीने अगदी व्यवस्थित अशा प्रकारे चाळून घेऊया। आपण पाहू शकता अशा प्रकारे मी सर्व मिरचीची पूड तयार करून घेतली आहे। ती आता आपण गरम मसाल्यात अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया। अशा प्रकारे चमच्याने मसाले अगदी व्यवस्थित एकसारखे एकजीव करून घ्यायचे आहेत। आपण पाहू शकता किती परफेक्ट मालवणी मसाला तयार झाला आहे आणि मसाल्याचा रंगही सुरेख आला आहे आणि त्याचा सुवासही अगदी घरभर दरवळतो आहे। अशा प्रकारे तयार झाला घरच्या घरी जास्त खटपट न करता अस्सल चवीचा मालवणी मसाला। हा मसाला भाजी, आमटी, शाकाहारी, मांसाहारी कोणत्याही पदार्थामध्ये तुम्ही वापरू शकता। मार्केटमधून महागडे मसाले आणण्यापेक्षा हा अस्सल चवीचा मालवणी मसाला तुमच्या जेवणाची रंगत आणि चवही वाढवेल। अशा प्रकारे तुम्ही अस्सल चवीचा असा मालवणी मसाला बनवा आणि जेवणाची रंगत वाढवा। फक्त हा मसाला बनवताना घ्यावयाची काळजी म्हणजे सर्व खडे मसाले मंद गॅस करूनच अगदी त्याचा सुवास येईस्तोवर भाजून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। आणि मिरचीही अगदी कुरकुरीत भाजून घेतल्यावर पूर्णपणे थंड करूनच नंतर मिक्सरमधून त्याची पूड तयार करून घ्यायची आहे। जर खडे मसाले गरम असतानाच मिक्सरच्या भांड्यात घातले तर त्यांना पाणी सुटते आणि खडे मसाले वाटलेही जात नाहीत। म्हणूनच सर्व खडे मसाले पूर्णपणे थंड करून घेतल्यावरच मिक्सरमधून त्याची बारीक पूड तयार करून घ्यायची आहे। म्हणजे हा मालवणी मसाला अगदी वर्षच काय 2 वर्षेही आरामात टिकतो आणि मसाल्याची चव जशी तशी राहावी आणि त्याचा रंगही जसा तसा राहावा यासाठी त्यामध्ये 2 हिंगाचे खडे घालायचे आहेत, म्हणजे मसाला टिकण्यासही मदत होते। तुम्ही अशाच प्रकारे अस्सल चवीचा मालवणी मसाला बनवून पहा आणि जेवणाची चव वाढवा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच अगदीच अस्सल चवीने परिपूर्ण रेसिपीसह। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।